नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहेत मंडळी, मजेत आहेत ना सगळे? मजेत असलंच पाहिजे। तर मंडळी, आज आपण खूप दिवसानंतर व्लॉग करत आहोत, कारण की आपली नंतर राईड झाली, पण त्या राईडमध्ये प्रॉब्लेम असा झाला की आपण ह्या संडेला गेलो होतो शॉर्ट ब्रेकफास्ट राईडसाठी। तर त्यावेळेला आम्ही सकाळी निघालो होतो 6 वाजता। तर कॅमेरा आपण व्लॉगिंगसाठी चालू केला, पण हायवेला गेल्यानंतर धुकं एवढं होतं आणि एवढा गारठा होता की कॅमेरा बंदच पडला। तो काय घरी येईपर्यंत चालू झालाच नाही। त्यामुळे तेव्हा काय आपण व्लॉग ॲक्च्युली शूट करत होतो, पण त्या कारणास्तव तो राहून गेला। हायवेपासून इकडनं घरापासून हायवेला जाईपर्यंतच शूट झाला। हायवेच्या नंतर कॅमेरा गारटल्यामुळे तो बंद झाला। तो काय नंतर चालू, बॅटरी चेंज करून सुद्धा चालू होण्याचं काही नाव घेईना। हा बघा, समोरची व्यक्ती बघा कशी गाडी चालवते। काही त्याला रमत गमत गार्डनमध्ये चालवतात ना काही लोक। आपण घरून निघालेलो आहोत आणि आता बस पोचलो आहे नालासोपारा स्टेशन। त्या स्टेशनची गर्दी बोले तो 24 आवर्स, 24 तास इकडे गर्दीच गर्दी। अगर नाही बघा, पिचकारे मारणारी बघा माणसं कशी बिना आरशाची गाडी चालवतात ना, मला आजपर्यंत कळले नाही की मी चालले। तिचा राईट मिरर तर आहेच नाही, लेफ्ट मिरर बंद करून ठेवलाय। कशी माणसं चालवतात म्हणजे टॅलेंट। तर आता आपण पोहोचले आहोत नालासोपारा ब्रिज खाली। ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे आपल्यावर आणि आपण त्याच्या खालून आता आचोळे रोडला कनेक्ट होतोय। पोहोचलेलो आहोत आचोळे रोडला। आचोळे रोडवरून आपण टुवर्ड्स वसईकडे जात आहोत। थंडीचं काही येण्याचं नावच नाही आहे। डिसेंबर महिन्यात किती थंडी असते, थंडी येण्याचं काही नावच घे। प्रदूषण, त्याचं कारण म्हणजे प्रदूषण एवढं वाढलंय ना की काही बोल। वर तुम्हाला कबूतर दिसत आहेत का वायरीवर कसे बसलेत? ते दिसले असतील तर नक्की कमेंटमध्ये #yes करून मला सांगा। ॲक्च्युली ना गाईज, हा सिग्नल कशासाठी लावला मला काय कळतच नाही। कोण पालन करतच नाही आहे आणि कोण उभा राहिला तर त्याला पाठून हॉर्न मारून एवढं म्हणजे इरिटेट करतात ना की तो निघूनच जातो पुढे। आपण सुद्धा आता तो काय फॉलो केला नाही, कारण की पाठून उभा राहिलो तर पाठून एक I10 आहे लाल कलरची, तो हॉर्न मारायला लागला, तर मग आपल्याला सुद्धा निघावं लागलं। मध्ये मला नक्की सांगा की प्रत्येकाला काय वाटतं, आपण सिग्नल फॉलो केला पाहिजे की नाही केला पाहिजे। सरळ जर जाल ना तर आचोळे तलाव, आचोळे गाव आहे। लेफ्ट गेलं तर आपण इकडनं वसंत नगरी, एव्हरशाईनचा लास्ट स्टॉप इकडे जातो। राईट मारला की आपण नालासोपारा वसई लिंक रोडवरून थेट वसईला जाऊ शकतो। आता आपण पोहोचलेलो आहोत लिंक रोडला। आपल्याला या टेम्पोला ओव्हरटेक करावं लागेल, नाही तर ह्याच्या पाठी खूप आपल्याला हळूहळू चालावं लागेल। चला, आपण ओव्हरटेक तर केलेली आहे। राईट साईडला हा फायर ब्रिगेड आहे। इकडनंच राईटने गेलं तर आपण डीमार्टला जातो। कॅपिटलला सुद्धा याच रस्त्याने जायचं। शहरामध्ये ना बिना पेपरच्या बाईक, रिक्षा या खूप साऱ्या चालल्या जातात, तर त्यामुळे त्यांची चेकिंगही झालीच पाहिजे। कधी चोरीची पण गाडी असू शकते ती, त्यामुळे चेकिंग ही झालीच पाहिजे। आता आपण पोहोचलो आहोत करोलबागच्या सर्कलला। बघा करोलबागमध्ये शोरमा कोणी टेस्ट केला, ज्यांनी पण टेस्ट केलेला आहे कसा वाटला, आणि ज्यांनी टेस्ट केलेला आहे त्यांनी #करोलबाग वसई असं टाका, म्हणजे समजेल किती लोकांनी टेस्ट केलेला आहे ते। हा आला एव्हरशाईनचा गेट। आता या सिग्नलवरून लेफ्ट मारला की आपण सातिवली रेंज ऑफिस वगैरेला पोहोचतो। आपल्याला जायचं आहे वसई वेस्टला। वसई वेस्टला आपलं थोडंसं काम आहे, मग त्यानंतर आपल्याला जायचं आहे परत ईस्टला।
आता आपण वसई ईस्ट वेस्टच्या ब्रिजला आपण चढलेलो आहोत. हा ब्रिज पण ॲक्च्युली कोणत्या पद्धतीचा बनवलेला आहे ते अद्यापही जनतेला काही कळलंच नाही आहे. सगळे कन्फ्यूज आहेत की भाई हा कोणत्या प्रकारचा ब्रिज आहे. खूप चुकीच्या पद्धतीने असा बनवलेला आहे. आता आपण वसई वेस्टचं काम पटवून आपण ईस्टला जाणार आहोत ऑफिससाठी. तर बघूया, तर तेव्हा आपल्याला करायला व्लॉग भेटला तर आपण नक्की शूट करू. आणि जर उशीर झाला तर आपल्याला वाटत नाही करता येईल. बघूया आता इथे किती वेळ लागतो. तर मंडळी, आता आपण वसई वेस्टला आलेलो आहोत आणि लवकरच आपली जानेवारीमध्ये एक लॉंग राईड आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरच मिळेल. कधी आहे काय आहे प्लॅनिंग तर झालेलं आहे, पण आता फिक्स करायचं आहे किती लोक येतात काय येतात. तर जर कोणाला जॉईन व्हायचं असेल ना तर माझ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आणि राईडला येण्याची इच्छा आहे तर येऊही शकता. तर लवकरच तुम्हाला पुढच्या महिन्यात आपल्याला लॉंग राईडचा व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि गाईज, आता आपण पोचलेलो आहोत आपल्याला जिथे काम आहे तिथे. तर बघूया, तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. A few moments later. तर मंडळी, आपण सकाळी भेटलो होतो आणि सगळी कामं उरकून घरी जाण्यासाठी आता झालेली आहे रात्र. तर आता आपण चाललेलो आहोत घरी. दिवसभरात एवढं सगळी कामं करून रात्र कधी झाली काही समजलंच नाही. अख्खा दिवस कामातच जातो, सगळ्यांचाच जात असेल. तर आता आपण मस्त थंडगार अशा वातावरणात आपण घरी जात आहोत. तर तुम्ही मला सांगा की कोणाला नाईटला ड्राईव्ह करायला आवडतं आणि कोणाला डेला ड्राईव्ह करायला आवडतं आणि का, हे कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही सांगा. आता मस्त आपण जरा रात्रीच्या ड्राईव्हचा आनंद लुटूया. नजारा कसा वाटतो समोरचा काही नक्की सांगा. कारण की मस्त असा रस्ता आहे हा. दिवसाचा गजबजलेला असतो, रात्रीचा आता थोडासा कमी गर्दीचा झालेला आहे. मला तर डेची ड्राईव्ह करायला आवडते, कारण की डेला खड्डे बिड्डे हे प्रॉपर पद्धतीने दिसतात. नाईटला खूप हे होतं. नाईटला म्हणजे खड्डे बिड्डे दिसण्यासाठी खूप त्रास होतो. एक तर समोरच्या लाईटीचा त्रास सगळ्यात मोठा म्हणजे, त्यानंतर खड्डे बिड्डे दिसत नाही तो मोठा त्रास.
5 मिनिटात आपल्या घरी पोहोचू. तर तुम्हाला दिवसा आणि रात्रीचा प्रवास, लोकल प्रवास केला आपण, तो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये माझं जे चॅनल आहे त्याच्याबद्दल थोडं शेअर करा. म्हणजे ज्या व्हिडिओ आवडत आहेत त्या व्हिडिओ तुम्ही मित्रमंडळींमध्ये, घरच्यांमध्ये शेअर करा आणि त्यांनासुद्धा. तर आता आपण भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.